कशा आहे तुम्ही सगळे? सो पोचलो आता कामावरती. गरम पण खूप होतं आहे. आणि काल ह्याला बघितलं असेल, मला बोलतोय भाई मेरे को भी ले ब्लॉग में. मला ठीक आहे चालेल, तुला पण घेतो. आणि कालचा ब्लॉग कसा होता ते नक्की सांगा मला. आज माहिती नाही, बहुतेक आज कुठे जाणार नाही, कारण की आमचे सर कंट्रोल सर्दी खोकला झाला आहे ना, त्याच्यामुळे मी नाही घेत आहे कंट्रोल. अंकलनी धंदा लावला इथे लिंबू पाणी. हा साहेब पिऊन झाला, अजून बाकी आहे बघा सोडा. तुम्हाला माहिती आहे, माझी तब्येत खराब आहे, मी किती कंट्रोल करतो याच्यावरती सगळं. हा बोलतोय मला पी मला नको, मला आधी जेवढ्या डॉक्टरकडे जाऊन आलं मला आता नको मला काय होते. सो तो जेवतो जरा आणि जरा आराम करतो. आता आराम करायला भेटणार नाही जर कुठे जायचं असेल तर. मोस्ट ऑफ आज कुठे जायचं नसेल. कसा अजून माझा खराबच आहे. सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असेल, माझा घसा खोकतोय थोडा घसा आहे खराब थोडा. चला बघूया आता कुठे जा. काम दिलंय सरांनी, जरा जाऊन येतो आता फटाफट. ऊन बघा किती लागतंय. ह्याच्यामधले तुम्हाला 1-2-4 फीचर्स दाखवतो, किती भारी आहेत ते, कोणाला पण आवडतील. आणि जे रोजचे रेग्युलर आहेत त्यांना तर भरपूरच आवडेल. जे गाडी चालवतात त्यांच्या सगळ्यांच्याच गाडीमध्ये फीचर्स नसतात. ह्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल येतो, जो की ऑटोमॅटिक ब्रेक लावतो. ॲडॅस लेवल 2 पण येतो, पण ते अजून याच्यामध्ये मी चालू म्हणजे केलं आहे, फक्त सिलिंगमध्ये वरती केलं आहे, कॉस्ट रोडला केलं आहे. इथे कसं लेन मार्किंग नाही, त्याच्यामुळे ते नाही करत. पण याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल ते भारी चालतं एकदम. तुम्हाला दाखवतो आता, याच्यामध्ये साईन दाखवते तुम्हाला. आता बघा मी सेट करतो, सेट झाले, आता स्पीड वाढवली. आता बघा याच्यामध्ये 90ची स्पीड मी सेट केली आहे. पुढची गाडी जशी ब्रेक मारेल तशी पण ब्रेक मारेल. बघा आता मी पाय घेतला आहे, आता या साईडला दिसते तुम्हाला पाय माझा कुठे आहे बघा. ती गाडीने आता ब्रेक मारला, गाडीची स्पीड कमी होईल. आता 90 वरती सेट केलं बघा. आता गाडी स्लो होईल. माझा पाय बघा हाय तिकडेच आहे बघा. आता गाडीची स्पीड किती आहे? 30ची स्पीड आहे बघा. स्लो 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 बघा. माझा पाय बघा हाय तिकडेच आहे. आता गाडी बघा थांबेल बघा. स्लो झाली बघा. अजून स्लो होईल, अजून स्लो होईल. 20च्या स्पीडला आली बघा आता गाडी बघा. अजून आता स्पीड ऑटोमॅटिक वाढली. माझा पाय बघा हाय तिकडेच आहे, मी हलवणार नाही बघा. हा पाय माझा इथेच आहे बघा. आता बघा स्पीड वाढवली, आता ब्रेक मारते ऑटोमॅटिक बघा. पाय माझा इथेच आहे, अजून मी हलवलंच नाही पाय बघा. दिसतंय तुम्हाला, ऑटोमॅटिक ती ब्रेक मारते. पण ह्याला ट्रॅफिकमध्ये पण यूज करू शकतो, फक्त एक लेनमध्ये तुम्हाला ठेवायला लागेल गाडी, तरच ते वर्क करतं. कारण की आपल्या इथे तर माहिती आहे तुम्हाला, गाड्या बाईकवाले आणि ऑटोवाले कसे मध्ये घुसतात, त्याच्यामुळे ते नाही एवढं चांगलं वर्क करत. प्रॉपर अशी बघा ही लेनमध्ये चालतात आहे ना, त्या लेनमध्ये आपण चाललो ना बरोबर चालते बघा. माझा पाय अजून तिकडेच आहे, मी अजून ब्रेकवर पाय ठेवलाच नाही. आणि 90ची स्पीड सेट केलेली आहे मी याच्यामध्ये बघा. तुम्हाला ग्रीन दिसते, 90च्या स्पीडला मी सेट केले बघा. आता स्पीड वाढले बघा. पुढच्या गाडीने ब्रेक मारलाय, आता बघा ही पण ब्रेक मारते बघा. माझा पाय अजून तिकडेच आहे, मी अजून पुढे घेतलाच नाही बघा. पाय माझा इकडेच आहे बघा. अजून ऑटोमॅटिक ब्रेक मारेल बघा. गाडी थांबली बघा, ही पण गाडी थांबली. आता जेवढे भारी भारी फीचर्स अजून आपल्या इंडियामध्ये नाही आले. काय गाडी फक्त देतात त्याच्यामध्ये फीचर्स वगैरे. याच्यामध्ये ॲडास लेवल 2 येतं, म्हणजे ते ऑटोमॅटिक स्टेअरिंग. लेनमध्ये असेल तर ऑटोमॅटिक स्टेअरिंग फिरवणार, फक्त बसून राहायचं आपण. त्या स्पीडला सेट केला की त्या मार्किंग लेनमध्ये ते चालत राहते. आणि हे फीचर शक्यतो ज्यांना माहीत नाही त्यांनी यूज करू नका, कारण की ही गाडी अशी आहे ना की अचानक ब्रेक मारते, म्हणजे तुम्हाला कळणार पण नाही. ऑब्जेक्ट तिने कुठला पण कॅच केला ना, म्हणजे सपोज जर कुठला बाईकवाला अचानक आला, ऑटोवाला अचानक आला, लगेच ही गाडी ब्रेक मारते, म्हणजे तुम्हाला कळणार नाही आणि ही लगेच ब्रेक मारा. आणि सडन ब्रेकिंगमुळे काय होतं, मागच्याला कळत नाही की
ब्रेक मारणार आहे की नाही. आपल्याला जर आपल्या हातात कंट्रोल असेल तर आपण हळूहळू चालवू शकतो तिला ब्रेक मारून वगैरे. पण जर तुमच्या हातात कंट्रोल नसेल, ह्याच्या हातात कंट्रोल असेल तर ऑटोमॅटिक ती ब्रेक मारणार, असं आहे त्याच्यामध्ये. सो तुम्हाला माहीत असेल तरच यूज करा, जर ज्यांच्या गाडीमध्ये असेल. या गाडीमध्ये येतं. सो मी कधीतरी यूज करतो. मुंबई साईडला वगैरे गेलो किंवा नवी मुंबई साईडला आहे, पाम बीच रोड आहे, तिकडे पण सरळ रोड आहे, तिथे पण यूज करू शकतो आपण. तिथे लेन मार्किंगमुळे ना हे प्रॉपर वर्क करतं. नाही तर ते आपल्या इथे जिथे मार्किंग नाही तिथे काहीच कामाचं नाही. कारण की बाईकवाले आणि ऑटोवाले असे चालवतात ना की ते काही अर्थच नाही ह्याचा. म्हणजे क्रूज कंट्रोलचा पण काही अर्थ नाही आणि ह्याचा पण नाही. एक्सप्रेस वेला वगैरे यूज करू शकतो. आणि हे शिर्डीला जातो आपला तो नागपूरवाला हायवे, त्याच्यावरती पण छान वापरू शकतो याला. आणि एकदम आरामदायक आहे. फक्त एवढंच आहे की फक्त तुम्हाला लक्ष ठेवायला लागतं. एवढं टेस्लासारखं याच्यामध्ये ॲडव्हान्स लेवलचं नाही आहे, पण आहे, चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. आरामात तुम्ही बसून ट्रॅव्हल करू शकतात. आणि एक स्पीड तुम्ही सेट केली की मग तुम्हाला काय टेन्शन नाही. 80च्या स्पीडला असेल लिमिट, 80च्या स्पीडला लिमिट सेट केली की त्या स्पीडला आरामात चालत राहणार. म्हणजे पुढे अजून किती म्हणजे गाडीमध्ये फीचर्स येतील सांगता येत नाही. म्हणजे अजून आहेत पण आपल्याला अजून माहिती नाही. या गाडीमध्ये तरी बऱ्यापैकी आहे. म्हणजे सपोज ह्याचे विंडोज वगैरे खाली असतील ना, आपण जर गाडीतून उतरलो, चारही विंडो खाली आहेत, तुम्हाला बटन दाबून वरती करून बंद करावे लागत असतील. आणि ह्या गाडीमध्ये कसं उतरलात, लॉक केली गाडी, ऑटोमॅटिक ते विंडो वरती होतात. नाहीतर ऑटोमॅटिक ही गाडी कशी आहे की गाडीमधून तुम्ही उतरलात, गाडी चालू आहे, AC चालू आहे, तुम्ही बाहेरूनच बंद केलं की डायरेक्ट AC बंद होणार. नाहीतर तुम्हाला सपोज आता गाडीत उन्हात उभी आहे आणि तुम्हाला ACची गरज आहे आणि गाडी तापली असेल, सो तुम्ही गाडी डायरेक्ट स्टार्ट पण करू शकतात बाहेरून चावीने. स्टार्ट होऊन त्याच्यामध्ये AC पण सेट करून त्या क्लायमेटवरती ते AC थंड करून ठेवते ती. एवढे याच्यामध्ये फीचर्स आहे. व्हेंटिलेटेड सीट्स येतात. पाठीला वगैरे गरम झालं तर त्याच्या सीट्समधून हवा येते थंड थंड, ते पण आहे याच्यामध्ये. भारी आहे. म्हणजे अजून भरपूर फीचर आहे. म्हणजे या गाडीमध्ये एवढे नाहीत पण आहेत, अजून खूप सारे फीचर आहे. नवीन गाड्यामध्ये अजून येतात आहे. जसं की आता ती नवीन आली आहे. ह्याच्या नंतरची जी गाडी ना BYD, त्याच्यामध्ये पण खूप चांगले फीचर आहेत. म्हणजे 8D कॅमेरा आहे तो. ह्याच्या गाडीच्या खाली सपोज काही असेल ना तरी पण ते दिसतं त्याच्यामध्ये. एवढे भारी. म्हणजे गाडीच्या खालचं पण दिसतं. सपोज पैसे पडलेत किंवा बॉटल टाकले कोणी, खड्डा असेल, तरी पण तुम्ही गाडीमध्येच बसून बघू शकता त्याला. शनिवार आहे तरी गर्दी आहे ट्रॅफिक रोडवरती. Serious? निघूया घरी जायला. ट्रॅफिक तर बघा दाखवते, पाऊण तास दाखवते अजून. वेळ झाला, खूप ट्रॅफिक होतं. काय माहिती भांडणं करत होते मध्येच त्या ग्रोवेसच्या ब्रिजच्या इकडे. एवढा ट्रॅफिक अर्धा तास आमचा तिकडेच गेला. स्कूटरवाले भांडण करत होते मध्येच. म्हटलं काय झालंय तरी, काय गाडी बंद पडली ना, काय दिसतच नव्हतं पुढे. एवढा ट्रॅफिक जाम झालेला ना, वैताग आला. तिथून इथे 10 मिनटं फक्त तिथून इथे लागतात, अर्धा तास गेला यायला. वैताग आला ना इकडे. त्यापेक्षा त्या ग्रोवेलच्या ब्रिजच्या खालून टाकलं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय. चल गाडी पार्क करतो आणि निघतो लगेच घरी जायला. कुठे सोडू? मी एवढं चेक करून सुद्धा ना
हार्दिक मला बोलतो अरे गाड़ी का काच खुला बोलो हो ही नहीं सकते बोले हाँ बोलो मला आता गाडी सुरू क्या चालेल चल शिकला कुठे गाडीत कशाला ठेव असं पोचलोय घरी फायनली. बघितलं असेल किती ट्रॅफिक होती, यायला जायला ट्रॅफिकच असते रोज. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आज जास्त कुठे गेलो नाही मी, बघितलं ना, कधीतरी असतं पण नाही तर नेहमी मला कुठे ना कुठे जावंच लागतं इकडे तिकडे. पण आज कुठे गेलो नाही, आज जास्त टाईम ऑफिसलाच होतो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय बाय.